लोकशाही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सायखेडा गोदावरी नदीच्या काठी मी उभा आहे, परंतु आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की माझ्या पाठीमागे गोदावरी नदी नसून ते गोदावरी नदी आपली पूर्ण लुप्त अर्थात गुप्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण पाणवेलींचं आच्छादन आहे। अगदी माणूस जरी पडला तरी तो बुडत नाही। आज गंगेकाठी असताना सुद्धा ही गावं तहानलेली असं म्हणावं लागेल। माझ्या समवेत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळा बसवंतचे उपसभापती जगन्नाप्पा कुटे। जगन्नाप्पा, आपलं या न्यूज मध्ये स्वागत आहे। ही जी पानवेली या ठिकाणी असंख्य प्रमाणात उभारलेली आहे, म्हणजे दारणा सांगवी पासून तर नांदूर मधमेश्वर डॅम पर्यंत, परंतु एक लोकप्रतिनिधी मधून आपलं यावर म्हणणं काय किंवा काय उपाययोजना झाल्या पाहिजेत? या ठिकाणी पानवेली या दरवर्षीच येत असतात, परंतु चालू वर्षी या मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या प्रकारच्या या पानवेली या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। आणि हा जो पट्टा आपण बघतोय माझ्या पाठीमागचा, या ठिकाणी पानवेली येत नव्हत्या। इथं MEP कॉलेजचा आपला बोटिंग क्लब चालायचा, मुलांच्या स्पर्धा वगैरे या ठिकाणी चालायच्या, परंतु चालू वर्षी ह्या ठिकाणी देखील पानवेली जमा झालेल्या आहेत। अगदी यांनी सांगितल्याप्रमाणे दारणा सांगी बसून तर या आमच्या सायखेडापर्यंत पानवेलीने अगदी गच्च केलेलं आहे। तिकडे करंजगाव असेल, करंजगावपासून संपूर्णपणे गच्च केलेलं आहे। इथं पाणी पानवेलीच्या खाली पाणी आहे, परंतु दशक्रिया विधीच्या टायमाला सुद्धा आपल्याला पानवेलीला म्हणजे पाणी इथं दिसत नाही। आता यासाठी आम्ही कलेक्टर स्तरावरती अनेक वेळा प्रयत्न केलेले आहे। अनेक वेळा त्यांनी JCB मशीन पाठवून पानवेली काढण्याचा दरवर्षी त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यानुसार ते पानवेली काढले जातात। चालू वर्षी तर आम्ही आमदार दिलीप काका बनकर यांच्याकडे विनंती करून या पानवेली यांचा संपूर्णपणे कसा न्यायनाट करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण निश्चित प्रयत्नशील असाल। आपण भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ सदस्य आहात, आपलं सरकार आहे। दिलीप काका बनकर हे देखील एक उत्कृष्ट आमदार आहेत, आपण त्यांच्या समवेत आहात, खासदार देखील आहेत बगरे सर। तर आपण या राजकीय लोकांच्या माध्यमातून किंवा राजकीय या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आतापर्यंत या पानवेलींसाठी काही प्रयत्न केला आहे का? केला असेल तर अद्याप त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही सुरू नाही। आपण सांगतात की पानवेलीच्या खाली पाणी आहे, परंतु ते पाणी काढण्यासाठी त्या पानवेली किती ताकद लावली तरी बाजूला होत नाही। अगदी लोकांना पूजा अर्चेला तांब्याभर पाणी सुद्धा या ठिकाणाहून काढता येत नाही, तरी लवकरात लवकर आपण यासाठी काय कार्यवाही करणार? आपला हा आवाज आपण विधानसभेपर्यंत काकाजींच्या मार्फत पाठवणार का? 100% सगळ्या जनतेची, गोदाकाठच्या जनतेची इच्छा आहे, कारण गावागावामध्ये या पानवेलीमुळे खराब पाण्याचा, दूषित पाण्याचा त्या ठिकाणी पुरवठा केला जात असल्यामुळे रोगराई होण्याची जास्त शक्यता आहे। म्हणून आमदार असतील, खासदार बगरे सर असतील किंवा आपले पालकमंत्री, आता निश्चित स्वरूपामध्ये आता 2 दिवसामध्ये पालकमंत्र्यांची सुद्धा या ठिकाणी निवड जाहीर होईल, तर पालकमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही जाऊन हा प्रश्न मांडू की ह्या पानवेलीवरती तुम्ही कायमस्वरूपी तोडगा काढावा। तुम्ही दरवर्षी या पानवेलीसाठी निधी तुम्ही देतात, मशीन येतात, काढतात, थोडेसे इथून पानवेली पुलापासून सोडला की पुढे जातात, पुढे गेले की पुढे जाऊन करंजगाव जवळ अडकतात। तर यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निश्चित स्वरूपात आम्ही प्रयत्न करणार आहोत। निश्चितच आप्पाजी, परंतु आपण आता उल्लेख केला गिरीशजी महाजन साहेब हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत। आधी 2 वर्षांनी आपल्याकडे नाशिकला मोठा कुंभमेळा भरतो, मग त्याही वेळेला असंच दुर्दैवक्षम जर चित्र असलं तर साधू संतांनी आंघोळीसाठी जायचं कुठं? निश्चितच तोपर्यंत ही पानवेली राहणार नाही, परंतु आपण प्रयत्न करणार आहात, परंतु अगदी लवकरात लवकर केला, अगदी 8-15 दिवसात सुरुवात व्हायला हवी असं मला वाटतं। गोदाकाठ वासियांचा विचार मी यातनं आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण की नुकताच उन्हाळा लागलेला आहे। पाण्याकडे जिकडे तिकडे म्हणजे महिला भगिनींना हंडा घेऊन वन फिरावं लागतंय आणि आपल्या ग्रामपंचायतचं जर बघितलं तर त्या विहिरींना सुद्धा पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतोय। म्हणजे आपण गोदावरी नदी आपल्या उशाशी असताना देखील सुद्धा आपल्या परिसरातील बरीचशी गावं ताणलेली आहे। यासाठी निश्चित आणि लवकर कधी कार्यवाही करणार? यासाठी मी सांगितल्याप्रमाणे की आपण निश्चित स्वरूपामध्ये खासदार असतील, आमदार असतील, पालकमंत्री असतील यांच्याकडे निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून या पानवेली लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करू। कुंभमेळा हा 27ला जरी असेल, परंतु त्याच्यातनं या पानवेली होणार नाही यासाठी आपण काहीतरी त्यांच्याकडे विनंती करून त्यासाठी काय करता येईल की जेणेकरून पानवेली ह्या कायमस्वरूपीच जातील, त्यासाठी त्यांच्याकडे निधीची जरी मागणी करण्याची वेळ आली तर आपल्या कुंभमेळ्याच्या निधीतून या पानवेलीसाठी निश्चित स्वरूपात आपण मागणी करू। कारण प्रयागराजमध्ये आत्ताच कुंभमेळा झाला, त्याच्यामध्ये अतिशय 55-60 कोटी लोकांनी दर्शन घेतलं,
तो अर्ध कुंभ असतो आणि हा आपला पूर्ण कुंभ असल्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे. त्याच्यामुळं हे जे काही स्नान रामकुंडावरती जे स्नान असतील ते स्नान हळूहळू आपले नांदूर नाक्याच्या जेल रोडच्या नदीपर्यंत येणार. काही लोकांना कदाचित आपल्या सायकेडामध्ये सुद्धा सायकेडाच्या गोदावरी नदीत सुद्धा स्नान करण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी नदी स्वच्छ कशी होईल यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत. निश्चितच आप्पा, आपण भारतीय जनता पार्टीचे मुख्य कार्यकर्ते आहात हे मी मगाशीच नमूद केलेलं आहे. गिरीश महाजनजी साहेब यांच्याशी देखील आपले सलोख्याचे संबंध आहे. तर आता जे राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन चालू आहे, मला तरी वाटतं की आमच्या ग्रामस्थांचा, तुम्ही या परिसरातील ग्रामस्थांचा विचार करून, गोताकाठच्या गावाचा विचार करून आपण हा प्रश्न या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या मार्फत निश्चितपणे त्या ठिकाणी काकाजी आवाज उठवतील आणि यात लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. कारलेकर.